सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. यथाशक्ती प्रयत्न असेल आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. ज्यांचं नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल, सायनसचा त्रास असेल तर मात्र ही कृती करणं टाळा. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करणार होती मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत. ओमच्या स्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, एक हलकस स्मित असेल चेहऱ्यावरती. मनोमन आपले आई वडील, आपले आद्य गुरुजन आणि इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. दोन्ही हात जोडून गुरुब्रह्मा ही प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव आणि हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमंत्र. नेत्र स्पर्श.
अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. साधी बैठक घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठ करा सरळ. करणार आहोत नेक रोटेशन. सुरुवात करूया. सावकाश मान आपली उजवीकडे. मागची भिंत बघायची. मध्यभागी. डावीकडे. सेंटर. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे. मागची भिंत बघायची. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघायची आणि मग श्वास सोडत मध्यभागी. सेंटरला आल्यानंतर हलकसं टिल्टिंग. सावकाश श्वास घेत घेत मान उजव्या बाजूला टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, खांदा मात्र वर उचलायचा नाहीये. आणि मग सावकाश सेंटर. श्वास सोडत पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. अजून एकदा ही कृती आपल्याला पूर्णपणे श्वासाकडे लक्ष देऊन करायची आहे. वन मोर टाइम. मध्यभागी आल्यानंतर थांबायचंय. आणि आता आपला उजवा जो हात आहे तो आपल्या डोक्याचा जो फुगीर भाग असतो, जो वर आलेला भाग असतो, तिथे हा उजवा हात ठेवायचा आहे. इथे जो आपला असतो ना, आपल्या कवटीचा भाग ज्याला आपण म्हणतो, जो फुगीर भाग आहे आपला वरचा इकडे. नॉर्मली आपण लहान मुलींची वेण्या जिथे घालतो ना तो. तर त्या तिथे आपल्याला हाताने आणि आपलं डोकं आपल्या त्या हातावर प्रेस करायचंय. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपल्या ज्या गळ्याच्या इथल्या नसा आहेत तिथे ताण मिळतो. आपल्याला थोडंसं प्रेस करायचंय डोकं आणि आपले हात, उजवा हात, आणि रिलॅक्स करायचं. प्रेस करायचं. रिलॅक्स करायचं. प्रेस करायचं. रिलॅक्स. पुन्हा प्रेस. रिलॅक्स. विरुद्ध बाजूने. आता डावा हात पुन्हा तिथेच ठेवायचा आहे. आपलं डोकं हातावर प्रेस करायचं आणि हात आपल्या डोक्यावर प्रेस करायचा, म्हणजे आपल्या पूर्ण गळ्याच्या नसांना एक स्ट्रेच येतो. पुन्हा एकदा प्रेस करूया. रिलॅक्स. प्रेस. रिलॅक्स. प्रेस. रिलॅक्स. प्रेस. रिलॅक्स. अजून एकदा प्रेस करूया. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून घेऊया. आणि काही बदल जाणवतोय का आपल्या गळ्याच्या इथे, गळ्याच्या साईडच्या बाजूने? त्याकडे लक्ष. पुढची कृती आपल्याला मान वर आणि खाली करायची आहे. सुरुवात करूया. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हनुवटी जी आपण गळ्याकडे नेतो ती कृती करणं टाळायचं. सुरुवात करूया आता. श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पूर्णपणे वर बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या गळ्यावरती ताण येऊ देत वर बघताना. पुन्हा एकदा श्वास घेत घेत वर. पाठीतनं मात्र कुठेही झोपू नका, फक्त मानेमध्ये हालचाल. आणि मग श्वास सोडत सोडत खाली. आणि आता करूया फुल नेक रोटेशन. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. श्वास घेत घेत मान पाठीमागे. आणि मग श्वास सोडत सोडत डावीकडून पुढे. अशा प्रकारे थोडस श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत घेत मान उजवीकडून पाठीमागे. आणि श्वास सोडत सोडत डावीकडून मध्यभागी. अजून एक राऊंड श्वासाकडे लक्ष देऊन. डोळे मिटून ही कृती करा, म्हणजे खूप छान आपलं त्या कृतीशी आपण एकरूप होतो. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत घेत मान डावीकडून पाठीमागे.
श्वास सोडत सोडत उजवीकडून मध्यभागी आपापल्या क्षमतेने श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती असेल. 3 वेळेला डावीकडून उजवीकडे. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. सावकाश मान सरळ करायची, डोळे मिटलेले आहेतच, आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. तर या शोल्डर स्ट्रेच आणि त्यासाठी दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. पकड आपल्या डोक्याच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची. श्वास घेत घेत आपली हाताची कोपरं स्ट्रेच करूया आणि श्वास सोडत सोडत जवळ घेऊया. श्वास घेत घेत स्ट्रेच. श्वास सोडत सोडत जवळ. श्वास घेत घेत स्ट्रेच. श्वास सोडत जवळ. श्वास घेत स्ट्रेच. श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत स्ट्रेच आणि श्वास सोडत जवळ. थांबायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही पाय समोर करायचे आणि विश्राम. अँकल जॉईंट्स मध्ये थोडीशी हालचाल करून घ्या. पावलं हलवून घ्या. रोटेशन करा आपलं आपण. पण आता हे रोटेशन करताना आपल्याला पूर्ण पाय न हलवता फक्त अँकल मध्येच हालचाल करतोय त्याची जाणीव ठेवायची. बरोबर. थोडीशी पायाची बोटं फोल्ड तोडायची, ओपन करायची. तिथल्या नसा पूर्णपणे मोकळ्या होत आहेत. दोन्ही पाय दळून घ्या. पाठ सरळ. हात आपल्या सीटच्या जवळ असतील बाजूला. आणि आता आपल्याला फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे, खाली ठेवायचा आहे. खाली ठेवताना मात्र आपल्याला आपटायचं नाहीये, कंट्रोल मध्ये खाली ठेवायचं. ठीक आहे. उजवा पाय वर उचला, खाली ठेवा. वर उचला, खाली. बरोबर. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. पुन्हा वर आणि पायाचा घोटा पकडा. उजव्या पायाचा घोटा पकडा. जर घोट्यापर्यंत हात नसतील जात तर आपली पोटरी किंवा गुडघा किंवा मांडी, तुम्हाला जे शक्य आहे ते पकडा. शक्यतो घोटा पकडायचा प्रयत्न करा आणि पाय गुडघ्यात न सरळ असेल. हा. आणि आता इथे थांबा. तुम्हाला जेवढं पाय स्ट्रेच करता येईल, वरती घेता येईल तेवढा वर घ्या. आपल्या पूर्णपणे पायाचा काटकोन दिसला पाहिजे बघा. म्हणजे आता मी तुम्हाला अशी साईडने झाली त्यामुळे तुम्हाला कळत असेल. खांदे रिलॅक्स, नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि आता इथे होल्ड करायचंय आपल्याला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश. आधी हाताची जी पकड आहे ती सोडा. बघा पायामध्ये आपल्याला किती कंट्रोल राहतो. आणि नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे, खाली घ्यायचा. पायवर जर क्रॅम्प येत असेल तर मात्र सावकाश करा. वर, खाली. वर, खाली. पायाच्या नसा मोकळ्या होण्यासाठी आपल्याला पायाला पेडगे येतात, व्हेरिकोज वेनचा त्रास, सायटिकाचा त्रास असेल तर हे कमी व्हायला मदत होते. पुन्हा पाय वर घ्यायचा आहे आणि घोटा पकडायचा आहे, म्हणजे आपला अँकल पकडायचा आहे. पाय गुडघ्यातनं सरळ, पाठ सरळ. बरोबर. छान. परफेक्ट. आता तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा पाय सरळ वरती घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपला पूर्णपणे काटकोन तयार होतो. छान. बरोबर. आणि पुन्हा नजर आपल्या डाव्या पायाच्या बोटांकडे असेल आणि इथे आपण यथाशक्ती थांबतोय. श्वास घेतोय, सोडतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 0. रिलॅक्स. हात खाली, डावा पाय खाली आणि विश्राम. रिलॅक्स. प्राणी श्वासाची क्षणभर श्वास घेऊया, सोडूया. क्षणभर विश्रांती.
दोन्हीही पायांचे स्नायू स्ट्रेच झाले होते, त्यामुळे आपण आता करूया बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती. टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ. गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस करा. पाठकणा सरळ ठेवा. डोळे मिटून घ्या. जाणीव श्वासाची. या स्थितीचा काही क्षण अनुभव. याला म्हणतात भद्रासन. जेव्हा आपण या स्थितीमध्ये स्थिर बसतो तेव्हा ते आसन होतं, आणि जेव्हा आपण काहीतरी डायनॅमिक कृती करतो तेव्हा ती क्रिया होते. म्हणजे जर आपण गुडघे मांड्या वर खाली केल्या की ती बटरफ्लायची क्रिया होऊन जाते, आणि जेव्हा आपण स्थिर बसतो तेव्हा ते एक प्रकारचं आसन होतं. म्हणून ह्याला म्हणतात भद्रासन. डोळे मिटून घ्यायचे आणि काही क्षण इथे थांबून श्वासाची जाणीव. करणार आहोत आपण थोडस रोलिंग. आपल्या हाताची पकड थोडीशी घट्ट करायची पावलांच्या भोवती जी आहे ती, आणि एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं. आपला डावा गुडघा मांडीवर येईल आणि मग डाव्या बाजूला. हा, बरोबर. उजवीकडे डावीकडे आपल्या सीटचा जो भाग आहे तिथले जे जॉईंट्स आहेत त्याच्यासाठी हा हलकासा मसाज. बरोबर. तर आता इकडे तोल सांभाळा मात्र आपला कुठेही तोल न किंवा न पडता सावकाश करण्याचा प्रयत्न. छान. सावकाश सेंटरला या. आणि आता बटरफ्लाय मुवमेंट. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर घेऊया, खाली करूया. वर खाली वर खाली. आणि हळूहळू स्पीड वाढवायचा. तो काही मेंटेन करायचा, काही सेकंद वाढलेला स्पीड. आणि मग पुन्हा हळू 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 करत कमी 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 करत यायचा आणि थांबायचं. पाय तसेच ठेवायचे. याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत कुर्मासन, म्हणजेच कासवासारखा आकृती बनवणं. तर हे आपण आधी पण शिकलेलो आहोत. तर इथे जी पावलं आपली शरीराच्या जवळ आहेत ती थोडीशी पुढे घ्यायची. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळा, किंवा जास्त वेळ या स्थितीमध्ये बसू नका. तर आता आपल्याला उजव्या पोटरी खालनं उजवा हात बाहेर काढायचा आहे. थोडासा उजवा पाय वर घ्या आणि उजव्या पोटरी खालून उजवा हात बाहेर काढा. डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर काढा. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. हं, ठीक आहे. आणि आता आपलं कपाळ पावलाच्या दिशेने न्यायला सुरुवात करा, किंवा पावलाला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, जरी डोकं नाही टेकलं तरीही चालेल, पण त्याच स्थितीमध्ये काही क्षण थांबा. जे कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितले त्यांनी मात्र इकडे थांबायची गरज नाहीये. त्यांनी उलट चाल करून विश्रांती घ्यायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे काही सेकंद थांबा. पाठकणाचा त्रास असेल त्यांनी सुद्धा ही कृती जास्त वेळ करू नये. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत घेत वर या. हा. हाताची पकड काढून घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मनमध्ये सैल सोडून आणि रिलॅक्स. करणार आहोत आपण ट्विस्टिंग वालं अर्ध मत्स्येंद्रासन. डायबेटिक्स प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक हे आसन आहे. दोन्ही पाय जळून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय उभा फोल्ड करा. उजवा पाय उभा फोल्ड करा आणि त्याचा पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. बरोबर. डावा पाय जो सरळ आहे तो आता आडवा फोल्ड करायचा आहे, आणि त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ, टाचेवर न बसता सीटच्या जवळ घ्यायची. आपण हे आसन शिकलोय, आता त्याची प्रॅक्टिस करतोय. बरोबर. टाच सीटच्या जवळ असेल, टाचेवर बसू नका. आता उजवा हात मागे घ्या. ठीक आहे. समोरनं डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा द्या. आपली उजव्या पायाची मांडी
जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ येईल, पोटावरती प्रेशर येईल. बरोबर, छान. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. उजवा हात जो सपोर्ट साठी जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. उजवा खांदा मागच्या मागे हलकासा ओपन करा, म्हणजे खांदे एका रेषेमध्ये येतील. जास्तीत जास्त उजव्या बाजूने भिंत बघण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबा. सर्वायकलचा त्रास असेल तर मात्र जास्त मागे बघणं टाळा. डोळे मिटून देह धारणा बघा. गळ्यावरती पूर्णपणे एका बाजूने दाब, एका बाजूने ताण आहे. पाठकड्यावर पोटाच्या ठिकाणी पीळ आहे. संपूर्ण आपले हिप जॉईंट्स, थाय मसल्स, तिथे ताण आणि दाब जाणवतोय. हा सगळा आकृतीबंध आपण तपासतोय. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, छान. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा सपोर्ट पुन्हा मागे द्या. समोरून विळखा सोडा डाव्या हाताचा. खाली असलेला डावा पाय सरळ करा. मग वर असलेला उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे मिटून श्वासाची जाणीव. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. खाली असलेला उजवा पाय आडवा फोल्ड करायचा आहे. त्याची टाच डाव्या सीटच्या वर. डावा हात मागे असेल पाठकण्याच्या इथे. समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्यायचा आहे. डाव्या पायाची मांडी जास्तीत जास्त ओटी पोटाजवळ सरकू देत. बरोबर. डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. जो हात सपोर्ट साठी खाली जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डावा खांदा मागच्या मागे हलकासा ओपन करा. स्ट्रेच द्या त्याला. डोळे मिटा आणि पुन्हा एकदा देह धारणा. विरुद्ध बाजूने आपल्या गळ्यावर आलेला ताणदाब, पाठकणा पोटाच्या इथे आलेला पीळ, आपले हिप जॉईंट्स, थाय मसल्स वरती विरुद्ध बाजूने आलेला ताणदाब, त्या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. डायबेटीज उपचारात्मक हे आसन मानलं गेलं आहे. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. पुन्हा हाताचा सपोर्ट खाली, डाव्या हाताचा सपोर्ट जमिनीवर. उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. खाली असलेला उजवा पाय सरळ करा. मग डावा पाय सरळ आणि विश्रांती. डोळे मिटायचे. करणार आहोत आपण पूर्वोत्तानासन. मॅटवर बसून करा. खाली जर चटई चादर असेल तर हात पाय सटकू शकतात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला जो दोन्ही हाताची कोपरा आहे ती मागून जमिनीला टेकवा. बरोबर. जिथे आपली हाताची कोपरं जमिनीला टेकली आहे तिथे आता आपले हाताचे तळवे घ्या. जिथे कोपरं होती तिथे आता आपले हाताचे तळवे घ्या. बरोबर, हाताचे तळवे घ्या तिथे. बरोबर. आणि आता सीटचा भाग वर उचला. पावलं जमिनीकडे ताणून द्या अँकल जॉईंट्स मधून आणि मान मागे सैल सोडा. पुन्हा इथे श्वास घेतोय, सोडतोय. छान. श्वास घेतोय, सोडतोय. आता हे केलंय आपण आसन, कारण की या स्थितीमध्ये आपण काही क्षण थांबलोय. सावकाश हळूहळू सीटचा भाग खाली येऊ देत. आणि आता आपण थोडीशी क्रिया करणार. ठीक आहे, हात तसेच ठेवायचे आणि श्वास घेत सीटचा भाग वर उचलायचा. मान मागे सैल सोडायची आणि श्वास सोडत खाली यायचं. बरोबर. थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार. श्वास सोडत खाली यायचं. बरोबर. सुरुवात करूया. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, पावलं जमिनीकडे ताणा, मान मागे सैल सोडा.
एक्झेल डाऊन. सीटचा भाग खाली, पावलं रिलॅक्स, मान मध्यभागी. छान. अजून दोनदा ही कृती. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, डोळे मिटून घ्या आणि 2 मिनिटं काही क्षण या स्थितीमध्ये थांबा. कुठलीही हालचाल करू नका. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आपल्या मनगटामध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर मात्र हात हलकेसे झटकून घ्या. कारण की आपला नकळत शरीराचा भार जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा मनगटावर जातो. म्हणून हात हलकेसे झटकून घ्या जर प्रेशर आल्यासारखं वाटत असेल. काही क्षण तिथे थांबून दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. आणि आपण करणार आहोत सुलभ आणि पूर्ण द्रोणासन. सुलभ द्रोणासन करताना आपल्याला आपल्या हातांच्या आधाराने फक्त अपर बॉडी वर उचलायची आहे. हाताचा स्टँड करायचा आहे. बरोबर. आणि आता उजवा पाय वर उचलायचा, जसं आपण मगाशी बैठक स्थितीमध्ये केलं होतं त्याप्रमाणे, आणि खाली ठेवायचा. बैठक स्थितीमध्ये जेव्हा आपण करत होतो तेव्हा आपला पाय जास्त वर येत नव्हता. आता बघा, जेव्हा आपण शयन स्थितीत करतोय तेव्हा आपला जास्तीत जास्त उजवा पाय वर येतोय, खाली जातो. सीट पासन पूर्णपणे उजवा पाय वर येतोय, खाली ठेवतोय. वर, खाली. डावा पाय जास्तीत जास्त वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आता दोन्ही पाय एकत्र जुळलेले आहेत. आता दोन्ही पाय एकत्रित वर घ्या, खाली ठेवा. वर घ्या, खाली ठेवा. वर घ्या, खाली ठेवा. सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घ्या. आता पुढची कृती मात्र करताना थोडीशी काळजी घ्या. आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर म्हणजे आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे एकाच वेळेला. तर ज्यांना पटकन समजा नाही वर उचलता आलं संपूर्ण शरीर, तर त्यांनी हाताच्या आधाराने जसं आता आपण कृती केली त्याप्रमाणे कृती करा. म्हणजे आधी आपली बघा अपर बॉडी वर उचला अशा प्रकारे, आणि मग दोन्ही पाय एकत्रित वर उचला. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ही कृती एकत्र करण्याचा प्रयत्न करा. तर आता दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. आता ज्यांना कॉन्ट्राइंडिकेशन सांगायचं म्हणजे ज्यांना कमरेचा त्रास आहे, कमरेमध्ये गॅप असेल, बेल्ट असेल, तर मात्र हे करणं टाळायचं आहे. तर आता दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अप्पर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी आधी अप्पर बॉडी वर उचला आणि मग पाय वर उचला. सुरुवात करा एकाच वेळेला. दोन्ही हात, पाय आणि आपली अप्पर बॉडी. बोट पोश्चर. परफेक्ट. नजर दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे. जर इथे पायामध्ये थरथर वाटायला लागली तर आसन सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे थांबा. वेट लॉस साठी अतिशय उपयुक्त आसन आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. हळूहळू पाय खाली येऊ देत, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत, डोकं जमिनीवर येऊ देत, आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पोटावरती प्रचंड प्रेशर येतो, ओटी पोटावरती. त्यामुळे वेट लॉस ज्यांना करायचा आहे, वाढलेला पोटाचा आकार कमी करायचा असेल
तर ह्या आसनाची प्रॅक्टिस जरूर ठेवा. डोळे मिटून काही क्षण थांबूया. काल आपण विपरीत करणी मुद्रा बघितली होती, बरोबर? आज आपण त्याच्या पुढे जाणारं सर्वांगासन बघणार आहोत. तर पुन्हा एकदा कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास, पाठपिण्याचा त्रास, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्यायची आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. आता बघून घ्या हे सर्वांगासन कसं करतात. फक्त एका कुशीला गळा आणि बघून घ्या की हे कसं केलं जातं. ज्यांना शीर्षासनाचे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे शीर्षासनाची पूर्व तयारी म्हणून या सर्वांगासनकडे पाहिलं जातं. सगळे शीर्षासनाचे लाभ आपल्याला या आसनात मिळतात. थायरॉइड उपचारात्मक सुद्धा आहे हे आसन. तर थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. त्यामुळे जशी कालची कृती होती तशीच ही पुढची कृती आहे. फक्त हात बघा कसे ठेवले जातात. फक्त एका कुशीला वळाने बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि दोन्ही पाय एकत्रित हळूहळू 90 अंशापर्यंत वर उचलायचे. आपल्या हाताचा सपोर्ट सीटच्या इथे द्यायचा. बघा, काल आपण ही कृती बघितली होती विपरीत करणी मुद्रेची. म्हणजे आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या कमरेच्या इथे सीटच्या इथे होता, बरोबर? पावलं वरती सिलिंगकडे ताणली होती. आज आपल्याला काय करायचं आहे, हा जो हाताचा सपोर्ट सीटच्या इथे आहे तो हळूहळू आपल्या पाठकण्याच्या इथे घ्यायचा आहे. बघा, नीट निरीक्षण करून बघा, मग आपण एकत्रित करू. हळूहळू आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या पाठकण्याच्या इथे दिलाय आणि आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या शोल्डर वरती आलाय. पाय जे आहेत हे वरती सिलिंगकडे आपण ताणलेले आहेत. सर्वांगासन, टॉप्सी टर्वे पोझिशन. स्त्रियांना जर पिरियड चालू असतील तर मात्र हे करणं टाळा. हे आहे ही आसनाची अंतिम स्थिती. उलट चाल करताना हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्यायचे. हाताचा सपोर्ट खाली जमिनीला द्यायचा. डोकं वर न उचलता पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल आणि पाय 90 डिग्री पुन्हा वर येतील. ज्यांना पूर्ण पाय समजा सर्वांगासन मध्ये वरती घेता येत नसतील, बॅलन्स जात असेल, तर त्यांनी पायाचे अशा अंगठे पकडायचे आणि या स्थितीमध्ये थांबायचं. ठीक आहे? आणि मग उलट चाल करताना अंगठे सोडायचे, हात खाली घ्यायचे, पूर्णपणे कमरेचा भाग जमिनीवर येईल. मग हळूहळू आपले दोन्ही पाय खाली जमिनीवर येतील आणि मग विश्रांती. ठीक आहे? लक्षात आलंय? थोडस ऍडव्हान्स असं नाही. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी मात्र सावकाश कृती करा. स्वतःची क्षमता ओळखा. कुठेही ओव्हर ट्राय न करता यथाशक्ती प्रयत्न करा. जर पाय जास्त वेळ वरती ठेवणं शक्य नसेल तर भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून पाय वर उभे करा. ठीक आहे? ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्या. कुठेही ओव्हर ट्राय नको. बाकीच्यांनी सुरू करूया आता आपण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित आता 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करूया. हा, बरोबर. आता आपल्या हाताचा सपोर्ट आधी सीटच्या इथे द्या, कमरेच्या इथे द्या. ओके, मी गाईड करते तुम्हाला. ओके, गुड. आता हळूहळू तो हाताचा सपोर्ट येऊ देत आपल्या पाठकण्याच्या इथे. इथे 3 जणांचे व्हिडिओ ऑन आहेत आणि तिघांचाही प्रयत्न खूप छान आहे. छान, परफेक्ट. आता हळूहळू तो सपोर्ट आपल्या पाठकण्याच्या इथे घ्यायला सुरुवात करा यथाशक्ती. ओके, छान. तिघांचाही परफेक्ट हळूहळू चालू आहे. छान, गुड, गुड. थोडेसे पाय जे डोक्याच्या इथे आहे ते थोडेसे सरळ करा. तिघांनी पण, तिघांनी पण.
शिंदे मॅडम, शिंदे सर आणि दर्शनाताई, तुमच्या तिघांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यामुळे मला दिसत आहेत. ओके. छान. सावकाश हळूहळू खाली या. आता हदी हाताचा सपोर्ट द्या आणि डोकं पायाच्या इथे घ्या थोडेसे, आपले आपले पाय डोक्याच्या इथे घ्या हळूहळू. आणि मग हाताचा सपोर्ट द्या जमिनीला. सावकाश सावकाश सावकाश. आणि मग हळूहळू कंबर आधी येईल खाली जमिनीवर. मग सीटचा भाग येईल हळूहळू. परफेक्ट. छान छान प्रयत्न चालू आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती घ्या. सावकाश खाली, कंट्रोल मुवमेंट. व्हेरी गुड. आणि विश्रांती. ऍडव्हान्स आसन असल्यामुळे थोडस आपल्याला खूप कंट्रोल आणि जाणीवपूर्वक कृती करावी लागते. पण याची प्रॅक्टिस जरूर करा घरी सुद्धा. तिघांचाही प्रयत्न खूप छान होता. डोळे मिटून थोड्या वेळ विश्रांती. गळ्यावरती जो दाब होता, पाठकण्यावरती जो आपल्याला थोडासा ताण होता, त्या सगळ्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. त्याला कॉम्प्लिमेंट करणारं पुन्हा एकदा आपण करणार आहोत मत्स्यासन. जेव्हा गळ्यावरती दाब आणणारी आसनं करतो समोरनं, तेव्हा त्याला कॉम्प्लिमेंट करणारं, त्याच ठिकाणी प्रेशर आणणारं किंवा ताण आणणारं आसन करायचं. काल आपण मत्स्यासन केलं होतं, तिथे आपण पद्मासन केलं होतं शयनस्थितीमध्ये. आज मात्र आपल्याला दोन्ही पाय सरळच ठेवायचे आहेत. दोन्ही हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या कानाच्या इथे द्या. दोन्ही पाय खाली खाली सरळच आहेत. हाताचा सपोर्ट कानाच्या इथे द्या. हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीला टेकवा. पावलं जमिनीकडे ताणून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर, हाताची कोपरं जमिनीवर. आणि अंतिम स्थितीमध्ये खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. पावलं जमिनीकडे ताणली जातील. तोंड बंद. गळ्यावरती समोरून ताण आहे. आपला संपूर्ण हृदयाचा भाग, आपली फुफ्फुस, आपल्या बरगड्या ह्या ताणल्या गेल्या. पाठकण्यावरती प्रेशर आहे. तोंड बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी पावलं रिलॅक्स करा. हाताचा सपोर्ट पुन्हा कानाच्या इथे द्या. हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक एक म्हणता जमिनीवर. हात खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. सावकाश पिता कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका कानावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण भुजंगासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत, हाताचे तळवे, ते आपल्या छातीच्या रेषेत ठेवायचे. हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली आहे. आपला श्वसन मार्ग मोकळा आहे हनुवटी जमिनीवर असल्यामुळे. आणि आता आपल्याला फक्त आपली हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. हा. आता जे हाताचे तळवे खाली जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला आणि नजर सिलिंगकडे. नाही, हाताचे तळवे फक्त वर उचलायचे. तळवे जे आहेत हाताचे ते आपल्या छातीच्या रेषेत पाहिजेत. हा दर्शन. हा, बरोबर. आणि आता वरती. बाकी छान आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा, कुठेही होल्ड करू नका. श्वास चालू आहे. सावकाश आधी हात जमिनीला टेकवा. मग
आपलं संपूर्ण शरीर, आपली हनुवटी आणि मग आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. या आसनामध्ये आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग हा जमिनीपासून वर उचलला जातो. आणि आता करूया आपण शलभासन. म्हणजेच आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे पुन्हा एकदा हनुवटी जमिनीला टेकवा. हाताचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. पुन्हा गुडघे, मांड्या, पावलं जोडली. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवून हनुवटी मात्र जमिनीवर आहे. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह आहे. बरोबर, छान. नॉर्मल श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हाताचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. थोडस बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आपण. एकदा अपर बॉडी आणि एकदा लोअर पार्ट. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपण हळूहळू या स्थितीतूनच दंड स्थितीत जाणार आहोत. दोन्ही हातांचे तळवे आपल्या पुन्हा एकदा छातीच्या रेषेमध्ये ठेवा. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा सिलिंगकडे. आणि जसं आपण सूर्यनमस्कारामध्ये सरळ हस्त भुजंगासन करतो त्याप्रमाणे संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. श्वास घेत घेत जसं आपण सूर्यनमस्कारात करतो त्याप्रमाणे. बरोबर. आणि पुन्हा पर्वतासन. सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप पर्वतासनची. पावलं जोडून घ्या. टाचा आपल्या जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. नजर आपली नेवल रिजन कडे. बरोबर. आणि आता आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. टाचा थोड्याशा वर उचला. नजर दोन्ही हातांच्या मध्ये, टाचा मागून थोड्याशा वर उचला. ओके. आणि आता उजवं पाऊल पुढे घ्या. मग डावं पाऊल पुढे घ्या. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. आणि श्वास सोडत हात खाली. विश्रांती. मानमध्ये सही सोडून विश्रांती. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत आपल्याला. आणि त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. सूर्यनमस्कार केले की आपल्याला सगळ्या आसनांचे लाभ मिळतात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि श्वासाची गती आपली कशी आहे ते तपासून पहा. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, हस्तपादासन. बरोबर. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. अजून पुढचे 3 नमस्कार आपण सलग करण्याचा प्रयत्न करूया. ज्यांना दम लागत असेल, गरगरल्यासारखं वाटत असेल त्यांनी मात्र थांबायला हरकत नाही. सुरुवात. ओम रवये नमः. 1, 2, 3, 4,
डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9, डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम खगाय नमः. 1, 2, 3, 4, उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9, उजवा पाय पुढे. 10, 11, 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. आहे तो श्वास सोडा. 1, श्वास घ्या. 2, श्वास सोडा. 3, श्वास घेत डावा पाय मागे. 4, श्वास सोडत उजवा पाय मागे. 5, श्वास घेऊया सोडूया. 6, श्वास घेत. 7, श्वास सोडत. 8, श्वास घेत. 9, डावा पाय पुढे. श्वास सोडत. 10, श्वास घेत. 11, श्वास सोडत. 12. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. आणि बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जी जी काही साधना केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपण जी कोणती आसनं केली, ज्या काही क्रिया केल्या त्याचा मागोवा. नॉर्मल श्वास चालू. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हेही तपासून पहा. करूया कपालभातीची 10 वर्तन. डोळे मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. हातांची द्रोण मुद्रा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्या. मी बोलते, आपण श्रवण करा. मनोमन आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया. प्राणस्वेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकात जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्ती, त्या अंतरात्म्याला मनापासून वंदन. सावकाश, मान सरळ. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पुढच्या कृती सलग करण्याचा प्रयत्न करा.
उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करणार आहोत अनुलोम विलोमची आवर्तन. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात ज्ञान मुद्रेत आहे. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. पुढची 3 आवर्तने ही आपली आपण मनाने करणार आहोत सूचनेशिवाय. आवर्तन झाली की आपला हात गुडघ्यावर येईल ज्ञान मुद्रेमध्ये, म्हणजे मला समजेल. सुरुवात करूया. पुढची 3 आवर्तनं आपली आपण मनाने. शरीर आणि मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. मनामधला ताण कमी होतो. शरीर मन यांचं कोऑर्डिनेशन चांगलं होतं. बॅलन्स साधला जातो. असा हा अनुलोम विलोम, ज्याला नाडी शोधन किंवा नाडी शुद्धी प्राणायाम असाही म्हटलं जातं. करणार आहोत आज आपण ओंकार साधना. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. जास्त वेळ खाली बसणं शक्य नसेल तर चेअरवर बसा. डोळे उघडायचे आहेत. समोर असलेल्या ओमकडे एकटक पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, संपूर्ण तपशील, त्यातून जी किरणं बाहेर पडत आहेत ती सर्वव्यापी आहेत. आणि हा ओम, असं म्हटलं जातं की सृष्टीवर जेव्हा कुठलीही सजीव अस्तित्वात नव्हती, सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक नाद हा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये होता. आणि तो नाद म्हणजेच हा ओम. त्रिगुणातीत, कालातीत, ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. मनामध्ये ओमचे विचार आहेत. डोळे जड होत असतील, डोळ्यातून पाणी येऊ लागलं असेल तर डोळे मिटून घ्या.
आणि ह्या ओम ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये आपल्याला दिसतीये का, हे पाहूया. जे काही दिसेल त्याचा आनंद घ्या. प्रतिमा दिसेल न दिसेल, मनात ओम, ओम आणि ओम. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत, तिथे किंचित दाब आणा. तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्याच्या स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. अगदी हळू आवाजामध्ये आपण 11 ओमचे उच्चार करणार आहोत. आपल्या कानांना आपलाच आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपले हे उच्चार असतील. आंतरिक सजगता वाढवण्यासाठी ही ओंकार साधना. सलग एका लागोपाठ एक ओंकार. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार आपण करणार आहोत. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओ. 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 शेवटचं वर्तन. ओ. काही क्षण शांत. शरीर मन स्थिर झालंय, शांत झालेलं आहे, याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. सच्चित आनंद याचा अनुभव. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनात सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे.
आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझ्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, तिथे माझी अगदी योग्य आणि प्रामाणिक अशी वाटचाल सुरू आहे. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकून ओम पुढे नतमस्तक. शरणागत भाव, समर्पण भाव. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. हळूहळू कमरेला सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमंडन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरिओम.